वाडी पिसोळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी. मान्यवरांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. स्त्री शिक्षणाच्या जननी आणि देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याच निमित्ताने जिल्हा परिषद शाळा वाडी पिसोळ येथे अभिवादनाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. वाडी पिसोळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यतीनदादा पगार यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय प्रवासाचा उजाळा देत आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाला जायखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश पाटील, वाडी पिसोळ गावचे पोलीस पाटील योगेश चौधरी, वाडी पिसोळचे माजी सरपंच दगा सोनवणे आणि जायखेडा ग्रामपंचायतचे सदस्य डॉक्टर कपिल आयरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघ आणि शिक्षक राहुल नाईक यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित विचार मांडले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. स्त्री शिक्षणाची ही ज्योत अखंड ठेवण्याचा संकल्प यावेळी सर्व उपस्थितांनी केला. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आयरे, जायखेडा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त जमलेले सगळे ग्रामस्थ आज 3 जानेवारी 1831 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला होता. क्रांतीबाई फुलेंनी महात्मा फुलेंची 16व्या वर्षी विवाह केला आणि त्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना आपल्या घरीच शिक्षण देत स्त्रियांसाठी भिडेवाडा पुणे येथे पहिली स्त्रियांची शाळा काढली. त्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम चालू